आधुनिक भारतातील सामाजिक न्यायाचे अग्रदूत तसेच प्रबळ समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक नवीन चळवळ उभारण्यात आली। अमरावतीच्या मराठी पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रेमभाव जवंजाळ यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते शेती व्यवसायातील अडचणींपर्यंत अनेक मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत छत्रपती शेतकरी संघटन स्थापन करण्याचं जाहीर केलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की एकेकाळी सोने की चिडी असलेला देश आज शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमी झाला आहे। या संघटनेच्या माध्यमातून केवळ शेतकरीच नव्हे तर महिला, अपंग, बेरोजगार, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न शासन आणि समाजासमोर ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। छत्रपती शेतकरी संघटना आमच्या काढण्याचा उद्देश हा होता की 15/8/1947 रोजी जरी या देशाला स्वातंत्र्य मिळालं, भारत देश स्वतंत्र झाला, परंतु आजही 78 वर्ष झाले तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही आणि आपल्या समस्या ज्या त्या समस्या त्या तशाच आहे। म्हणून छत्रपती शेतकरी संघटनेचा आमचा मानस आहे की राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे, शेतकरी कर्जमाफी व्हावी, तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना 12,000 रुपये अनुदान द्या, महिलांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे आहे, कामगारांचे आहे, भूमिहीनांचे आहे। या सरकारला आमची विनंती आहे की आमची छत्रपती संघटनेच्या वतीने आता शेतकऱ्यांचं बजेट आणि अनुदानाचं बजेट हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कामगारांचे प्रश्न सुटावे, महिलांना प्राधान्य द्यावे, दिव्यांगांना रोजगार द्यावा, हा आमचा मानस छत्रपती शेतकरी संघटनेचा आहे। तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये अनुदान, संपूर्ण कर्जमुक्तीची मागणीही यावेळी करण्यात आली। या बाबतीत सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा उभारण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।